11 आणि 2 असं गुणफलक. दिला दिला अरे गड सामना कुठं दिला. शिवशंभो पाटणेश्वर बाळनंद कासू. मित्रांनो मैदान क्रमांक 3 कडे चला. आपल्याला 3 पुकार झालेले आहेत. शिवशंभो पाटणेश्वर बाळनंद कासू मैदान क्रमांक 3. तर मैदान क्रमांक 1 वर संकेत बानकर राष्ट्रीय खेळाडू. पाहूया अनेक नामवंत खेळाडूंचा भरणा असणारा रायवाडी संघ. तदनंतर एकापेक्षा एक सरस खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पहिली चढाई आणि यानंतर पहिला पुकार मैदान क्रमांक 1 करिता जय हनुमान धेरण विरुद्ध बहिरेश्वर शिहू आपण तयारीत राहायचं आहे. जय हनुमान धेरण विरुद्ध बहिरेश्वर शिहू मैदान क्रमांक 1. तर मैदान क्रमांक 2 वरती यापुढे होणारा सामना असेल श्रीराम गडब विरुद्ध विजय शेतकरी बेनेघाट आपण तयारीत राहायचं आहे. आता मात्र चढाई करता सज्ज झालाय समाधान मोरे. खरोखर एक जबरदस्त आणि मल्टिपल पॉईंट रेड स्पेशालिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक सामन्यांमध्ये मल्टिपल पॉईंट रेड टर्निंग पॉईंटला मल्टिपल पॉईंट रेड करून ज्याने स्वतःला सिद्ध केले, संघाला विजेतेपद मिळवून दिलंय असा समाधान माघारी परतोय. त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 7 पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाच्या माध्यमातून. चतुर चाणाक्ष पाहूया. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान. खोलवर चढाई करतो. लाथेने घडी टिपण्याचा प्रयत्न. या ठिकाणी शिवशंभो पाटणेश्वर आणि बाळनंद कासू हा सामना मैदान क्रमांक 3 वरती होणार होता. बाळनंद कासू या ठिकाणी खेळू शकणार नाहीये काही कारणास्तव. त्यामुळे शिवशंभो पाटणेश्वर आपल्याला पुढील वाटचाल देण्यात येते. आपण मैदानामध्ये यायचं नाहीये. शिवशंभो पाटणेश्वर आपल्याला पुढील वाटचाल मिळते. त्या ठिकाणी लगेच होणारा सामना असेल श्रीराम गडब विरुद्ध विजय शेतकरी बेनेघाट. आपण मैदान क्रमांक 3 कडे चला. श्रीराम गडब विरुद्ध विजय शेतकरी बेनेघाट आपण मैदान क्रमांक 3 कडे चालायचं आहे. आपल्याला हा तिसरा व अंतिम पुकार असेल. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई डू और डाय आपल्याला बघायला मिळते. 3 वर सामना संपला. आगतम स्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. खऱ्या अर्थाने शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. तालुका प्रमुख नंदन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धेरण गावचे नंदन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. श्री सत्यनारायण क्रीडा मंडळाच्या वतीने मी आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. शिवसेना तालुका प्रमुख अलिबाग नंदन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. श्री सत्यनारायण क्रीडा मंडळाच्या वतीनं मी आपल्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ग्राउंड क्रमांक 2 आणि 3च्या मध्ये जे प्रेक्षक वर्ग जो मध्ये उभा आहे, जे स्वयंसेवक आहेत प्रसाद, संकेत, जितेश, साहिल, प्रणित, स्वागत आणि समीर यांना विनंती आहे की ग्राउंड क्रमांक 2 आणि 3च्या मध्ये जो प्रेक्षक वर्ग जो उभा आहे त्यांना जरा बाजूला आपण करायचं आहे. कारण आपल्याला सामने पार पाडायचे. मध्ये अडथळा कोणताही राहता कामा नये याची कृपया सर्वांनी नोंद घ्यायची आहे. मैदानांच्या मध्ये प्रेक्षक वर्ग अजिबात राहता कामा नये याची कृपया नोंद घ्या. अतिशय तर व्यासपीठावर विराजमान आहेत, पंचावर विराजमान आहेत सन्मान्य श्री नंदन पाटील. आता झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सौभाग्यवती भाग्यता नंदन पाटील या नवनिर्वाचित सदस्य म्हणून पंचायत समिती अलिबाग येथे
त्यांनी विजय नोंदवला. खऱ्या अर्थाने त्यांच्या ताईंना म्हणजे वहिनींना पुढील कारकिर्दीकरता लाख लाख शुभेच्छा आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन. तसेच सामाजिक कार्यकर्ते विशेषतः कबड्डीबद्दल विशेष प्रेम, अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्या, ज्यांनी अनेक स्पर्धा काका स्पॉन्सरशिप दिल्या, मग ती म्हसोबा युवकची स्पर्धा असू द्या किंवा अनेक स्पर्धा दिलखुशपणे दान देण्याची ज्यांच्यात क्षमता आहे, असे सन्मान्य श्री नंदन पाटील अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. मी त्यांचे शब्दसुमनाने स्वागत करतो. मानून आमचे आधी तर झाला तर आपण उपस्थित आधी आभार मानून आपले आधी करतो आपले सुस्वागत सुस्वागत सुस्वागत. मी विनंती करतो श्री प्रभाकर म्हात्रे सरांना, प्रभाकर म्हात्रे प्रभाकर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान करत आहोत. सन्मान होत आहे खऱ्या अर्थाने श्री नंदन पाटील यांचा आणि त्यांच्याकरता मायेची शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित गुणगौरव होत आहे. आजच्या या स्पर्धेकरता अभिनंदन. आपल्या भावी व राजकीय कारकिर्दीकरता लाख लाख शुभेच्छा. आपणास सुदृढ आरोग्य व आयुष्य लाभो. अभिनंदन नंदन भाऊ. धन्यवाद श्री प्रभाकर म्हात्रे सर. तर प्रशांत चढायांवर चढाया करतोय, पाहूया. 3 वर सामना सांगा मला, 3 वर स्पर्धा बघा खाली. चला मैदान क्रमांक 3 श्रीराम गडप विजय शेतकरी बेनेघाट आपण बिना विलंब ताबा घ्यायचा आहे. श्रीराम गडप विजय शेतकरी बेनेघाट त्वरित मैदान क्रमांक 3 कडे चला. विजय शेतकरी बेनेघाट श्रीराम गडप मैदान क्रमांक 3 चा ताबा घ्या. आता 1 आणि 2 वर सामने दिले आपण. सामने काढा, सामने काढा 1 आणि 3 वर, 2 वर. समाधान खऱ्या अर्थाने 4 एक चढाई करतो मित्रांनो. 4 एक चढाई कबड्डीच्या परिभाषेमध्ये सर्वात कठीण चढाई असतो. 2 चेन अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहूया. सुंदर पद्धतीने आपला समाधान आता मात्र या जाळ्यात अडकतोय आणि झेर बंद होतोय. आता मात्र चढाई करता जर्सी क्रमांक 12 आपल्याला बघायला मिळतो. प्रेम बघूया कितपत गुणांची लयलूट त्याच्या माध्यमातून केली जाते. निश्चितच अतिशय सुंदर पदाला लिप्ते त्याचं बघायला मिळते. 6 खेळाडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी असेल. मैदान क्रमांक 3 वर आम्ही वारंवार पुकारा देत आहोत. विजय शेतकरी बेनेघाट श्रीराम गडप मित्रांनो सहकार्य करा. प्रत्युत्तर दाखल निश्चितच प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने ओव्हरकिकचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अनेक सामन्यांमध्ये ज्याने ओव्हरकिकच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध केलंय आणि संघाला मात्र विजेतेपद मिळवून दिलंय, असा प्रशांत माघारी परततोय. परंतु त्याला मैदान क्रमांक 2 वरती देखील वारंवार चढाई आपल्याला बघायला मिळतात. मिथुन मोकलच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 4 खऱ्या अर्थाने एक शांत संयमी खेळाडू, मानसाने मानसाशी मानसा समवागणे या वृत्तीतून कार्य करणारा खेळाडू. निश्चितच वारंवार पंचांच्या नियमाचा ज्याच्या माध्यमातून सन्मान केला जातो असा हा मिथुन. खऱ्या अर्थाने विद्या विनयाने सोबत आहे. मिथुन बद्दल जर सांगायचं झालं, अतिशय विनम्रता ज्याच्या अंगी असा मिथुन मोकल. कारण विद्या विनयतेने सोबत हो. कारण मी एकच म्हणेल, अगर फूल बनोगे तो मुरझा जाओगे, अगर पत्थर बनोगे तो एक दिन तराशे जाएंगे और भगवान बनोगे. खऱ्या अर्थाने विनयता खूप महत्वाची असतो पुढील चढाईसाठी. पनवेल स्पोर्ट पनवेलचा हा चढाईपट्टू आणि आत्ता मात्र डबल थाय टॅकल होतोय आणि जेर बंद होतोय. पुन्हा एकदा ज्याला आम्ही रेड मशीन संबोधतो असा प्रशांत जाधव चढाईसाठी सज्ज होतोय. पनवेल संघाच्या पटामध्ये 4 एक चढाईसाठी सज्ज होईल. आता मात्र क्षेत्ररक्षण कशा प्रकारचं असेल तर 1 चेन आणि 2 सुटे खेळाडू. पाहूया या क्षेत्ररक्षणातून प्रशांत कशा प्रकारची चढाई करेल. परंतु वेग स्वतःला आवरू शकला नाही आणि मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. ही आत्महत्या म्हणावी लागेल. मैदान क्रमांक 2 वरती असून देखील संसद देतोय अंबिका मळेकर. निश्चितच प्रयत्न करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. मैदान क्रमांक 3 करता शेवटची
5 मिनिटं आहेत मित्रांनो, 5 मिनिटं देणं योग्य पण वाटत नाही, कारण पाऊण तास अगोदर पुकार होता. गडप संघ आणि बेनेघाट, विजय शेतकरी बेनेघाट, श्रीराम गडप, मैदान क्रमांक 3 चा ताबा घ्या. तर खऱ्या अर्थाने छोट्या चणीचे चढाईपट्टू आहेत पनवेल संघाचे, परंतु बहारदार चढाई आपल्याला पाहायला मिळतात. मला एकच सांगतो की संत कबीरजींचा एक दोहा आठवतोय, जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडे रहने दो म्यान. चला मित्रांनो पाहूया मैदान क्रमांक 3 वर हनुमान उडी, अप्रतिम काशिलिंग अडके अशा प्रकारचा हनुमान उडी मारायचा आणि खऱ्या अर्थाने अप्रतिम सक्सेसफुल हनुमान उडी आपल्याला पाहायला मिळाली. मैदान क्रमांक 1 वर पनवेल संघाचा चढाईपट्टू. चांगलं कव्हर कॉम्बिनेशन. मला मात्र आता क्रिकेट आठवते खऱ्या अर्थाने. योगेश भाऊ, क्रिकेटमध्ये जर खेळाडू उशिरा गेला 10 प्रकारे बाद होतो, तर टाइम्स आउट्स म्हणून तो बाद दिला जातो. खरोखरी खंत आहे. आम्ही कठोर शब्द किती बोलावे. मैदान क्रमांक 3 वर मायबापू या लवकर. तर पूर्वार्ध संपलेला आहे. मध्यंतरासाठी मैदान क्रमांक 1 वर सामना थांबलेला 7-4 असा गुणफलक मला दिसत आहे. पाहूया. मैदान क्रमांक 3 करता शेवटची 2 मिनिटं. ऑफिशियल्स ते रेडी आहेत. आता मात्र उत्तरार्धातला खेळ आपण अनुभवणार आहोत. मैदान क्रमांक 1 करिता या ठिकाणी दुसरा पुकार असेल, आपण तयारीत राहायचं आहे. दुसरा पुकार जय हनुमान धेरण विरुद्ध बहिरेश्वर शिहो, आपण तयारीत राहायचं आहे. मैदान क्रमांक 1 3 वरती श्रीराम गडब आणि बेनेघाट आपण अजून आलेला नाही आहात. बरोबर मंचाच्या डाव्या बाजूला जो रस्ता आहे ब्रिजच्या खाली, तिथे मध्येच गाड्या लावलेल्या आहेत. मायबापो, चालक मालकांना विनंती आहे, काही तक्रारी आमच्याकडे येत आहेत. गाड्या खूप जागा आहे, एका लाईनीत पार्क करा आणि रस्ता ठेवा. चालक मालक नम्र विनंती आहे. आता मात्र स्वागत सवरकर निश्चितच वेळकाळ धोरणाची चढाई असेल. माघारी परतलाय, त्याला प्रत्युत्तर देतोय. पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाच्या माध्यमातून हा एक नवयुवक जर्सी क्रमांक 12 अतिशय सुंदर संघ बांधणी पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाने केली आहे. वेगवान खेळाडू त्यांच्या माध्यमातून तयार होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. मित्रांनो, सर्व संघांना आम्ही सूचना देतो, लक्षात घ्या. प्रत्येक प्रकारचे नियम आहेत. आम्ही वेळ पण कमी करू शकतो, बरेच नियम आहेत कबड्डीमध्ये देखील. मी माझ्यासमोर आजच्या स्पर्धेचे निरीक्षक आहेत अजिंक्य पाटील. खरोखर एक मंडळाची विनंती आहे मित्रांनो, का वेळ लक्षात घ्या. सामना संपल्यानंतर आम्ही प्रत्येक कर्णधाराला बोलू आणि योग्य ते निर्णय घेऊ. लक्षात घ्या, सर्व संघांना सूचना आहे. मित्रांनो, मैदान क्रमांक 3 वरती विजय शेतकरी बेनेघाट आणि श्रीराम गडप हा सामना आपण पुकारलाय. तो सामना 7-5-7 होईल. पंच आपल्याला सूचना असेल, तो सामना कंपल्सरी 7-5-7 होईल. मैदान क्रमांक 3
जय हनुमान धेरण आणि बहिरेश्वर शिहू आपण तयारीत राहायचं आहे. यावेळेस मात्र प्रेम देसाई यशस्वी ठरलाय. जबरदस्त चढाई आपल्याला बघायला मिळते. स्वागतला त्या ठिकाणी यशस्वीरित्या टिपला जातोय. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई डू ऑर डाय इस बार जरूर करो या मरो. बघूया कितपत प्रयत्न करतोय खेळाडू. जर हा खेळाडू अयशस्वी ठरला तर मात्र पराभवाच्या दिशेने वाटचाल करेल. पांडवादेवी रायवाडी संघाला पराभवाच्या दिशेने जाऊ देईल का जर्सी क्रमांक 10? काय घडतंय काय बिघडतंय हे मात्र येणारा काळच सांगेल. परंतु प्रयत्न करावे लागतील. यावेळेस मात्र अभेद्य क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते मध्यरक्षाच्या माध्यमातून. प्रेम निश्चितच ही सरेंडर रेड असेल. संकेत बनकर आता मात्र लोणाचा बोजा दिला जातोय. या अंतिम क्षणी पांडवादेवी रायवाडी संघावरती गुणतालिका काहीशी बदलते आहे. 4 आणि 13 तब्बल 9 गुणांनी या ठिकाणी आघाडी धारण करतो. आता मात्र पनवेल स्पोर्ट्स पनवेल चढाई करता सज्ज झालाय. प्रशांत जाधव यावेळेस मात्र मल्टिपल पॉइंट रेड 3 गुणांची यशस्वी चढाई. सुपर 2 आणि 10 सुपर रेड आपल्याला बघायला मिळते Well done, प्रशांतच्या माध्यमातून. वेल डन प्रशांत जाधव, अभिनंदन. इंद्रनगर संघातील खेळाडूची एकाची जर्सी असलेली बॅग येथे विसरलेली आहे. इंद्रनगर घेऊन जायचं आहे. इंद्रनगर संघातील खेळाडूंची बॅग आहे, त्याच्यामध्ये त्याचा टी शर्ट आहे, बनियन आहे, घेऊन जायचं. हे आलं बघा, आला तुमचीच ना. धन्यवाद, त्यांची बॅग त्यांना मिळाली. धन्यवाद. मैदान क्रमांक 2 करता यावेळेस मात्र सुंदर कंबॅक आपल्याला बघायला मिळतोय पांडवादेवी रायवाडी. निश्चितच मित्रांनो अनेक स्पर्धांवरती अधिराज्य करणारे हे दोन्ही संघ आहेत. खऱ्या अर्थाने अनुभवाची शिदोरी संकेत बनकरकडे मोठी असेल, परंतु निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची ताकद आणि क्षमता पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाकडे आहे, हे विसरून चालणार नाही. आता मात्र चढाईसाठी सज्ज झालाय प्रशांत जाधव. सुपर टॅकल सिच्युएशन. जेर बंद झाला तर 2 गुण मिळतील, परंतु जर यशस्वी झाला तर मात्र लोणाच्या बोजाचं संकट येईल. काहीशा प्रमाणात अजून देखील बुचकळ्यात असेल तो पांडवादेवी रायवाडी. कोणताही प्रयत्न नाही. प्रशांत मात्र माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल जर्सी क्रमांक 7च्या माध्यमातून. मैदान क्रमांक 2 वरची लढत संपन्न झाली. नवतरुण कारावी वर्सेस अंबिका मलेकर या सामन्यामध्ये नवतरुण कारावी संघ 18 गुणांनी विजयी झाला. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं गोड कौतुक. चढाई करत आता मात्र जर्सी क्रमांक 7 या ठिकाणी वेळ काढू धोरणाची चढाई करतोय. 5 गुणांची आघाडी असून देखील पनवेल स्पोर्ट्स पनवेल या संघाकडे असेल आणि ही जर आघाडी मोडत काढायची असेल तर मात्र मोठा प्रयत्न आता मात्र समाधान प्रशांत याला करावं लागेल. संकेत बनकरला या ठिकाणी आयकॉनिक पकडी दाखवून द्याव्या लागतील तर आणि तर स्वतःला सिद्ध करणार आहेच मित्रा आणि तुझ्या संघाला देखील.
खऱ्या अर्थाने पहा मित्रांनो, कबड्डी खेळाची मजा अशा प्रकारे हा अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. मैदान क्रमांक 1 वर दोन संघादरम्यान काटी टक्कर ज्याला म्हटलं जातं, चित्त थरारक रोमहर्षक अशा प्रकारचा श्वासांची गती रोखणारा सामना पाहायला मिळतोय. चढाईसाठी सज्ज होतोय ज्याला आम्ही प्रशांत जाधव पाहूया. 3-1 चढाई करेल तर पनवेल संघाला सुपर टॅकलची नामी संधी आहे. 3-1 अति घाई संकटात नेई. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 2 रिकाम्या त्या ठिकाणी आपण सामना घेतोय. जय हनुमान धेरण विरुद्ध बहिरेश्वर शिहू. आपण मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. जय हनुमान धेरण विरुद्ध बहिरेश्वर शिहू. आपल्याला विनंती, आपण मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. त्वरित ताबा घ्या. या वेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न, मंथन दंत मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक होणारी चूक आणि आपला संघ मैदानाच्या बाहेर. सामन्यामधून देखील काढता पाऊल आपल्याला घ्यावं लागेल मित्रांनो, जर अशा प्रकारच्या चूक आपल्यामधून वारंवार होत गेल्या. चढाई करता आता मात्र प्रशांत जाधव. शेवटचे काही अंतिम मिनिटं शिल्लक असेल, ही देखील चूक निश्चितच आपल्या संघाला सामन्यामधून बाहेर पाठवू शकते. मित्रांनो, संयमाचा खेळ आता मात्र दाखवावा लागेल. 7 नंबर प्रयत्न करेल का? 4 गुणांची आघाडी अजून देखील बाकी असेल पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाकडे. 10 आणि 14, 14 आणि 10 चढाई करता हा एक नवोदित खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. परंतु पनवेल संघाचं करावं यावेळेस मात्र यशस्वी बोनस. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा प्रशांत जाधव, जर्सी क्रमांक 3. पुन्हा एकदा सेम सिच्युएशन. सुपर टॅकलची नामी संधी असेल पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाकडे. बघूया कितपत प्रयत्न करतोय प्रशांत. यावेळेस मात्र सहजरित्या त्या ठिकाणी एका गुणावरती शिक्कामोर्तब करतोय. संयम बाळगा मित्रांनो, जर विजयाची शिदोरी आपल्याला बांधायची असेल तर मात्र संयम फार महत्वाचा. हा एकटा एवढा खेळाडू या ठिकाणी शिल्लक असेल. बघूया कितपत प्रयत्न करतो आपल्या संघाच्या विजयाकरिता. यावेळेस मात्र डीप रेड वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजीनं त्याचे दात, हीच खरी मर्द मराठ्याची जात. पुन्हा एकदा प्रशांत जाधव. जय हनुमान धेरण भैरेश्वर शिव. मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा असेल, पाहूया. पहा मित्रांनो, कशा प्रकारचा खेळ असेल. प्रशांत जाधव यांनी टेम्परमेंट ठेवला, सातत्य ठेवला आणि बूंद बूंदचे सागर भरतीये आणि प्रतिस्पर्धी संघावर लोणाचा बोजा. आता मात्र गुणफलक आम्हाला दिसतोय 15-16, 16-15. सामन्यामध्ये ट्विस्ट आहे मित्रांनो. शेवटचे काही क्षण आहेत. विच मोमेंट विल बिकम द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ज्याला म्हटलं जातं. मैदान क्रमांक 2 वर जे 2 संघ आम्ही मैदान क्रमांक 2 करता 2 संघ शिव आणि जय हनुमान धेरण. धेरण आणि शिव संघ या लवकर. पाहूया. चांगलं कव्हर कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 17-16. आता मात्र निश्चितच एका गुणाची आघाडी घेऊन पुढे सरसावतोय. अजून देखील ही आघाडी टिकवून ठेवली आहे निश्चितच पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाने. परंतु मित्रांनो, जर आपल्याला विजेतेपद मिळवायचं असेल तर एका गुणाच्या आघाडीवरती कायम राहून चालणार नाही. मोठी आघाडी संपादन करावी लागेल. उरलेला वेळेचा पूर्णतः वापर करून या ठिकाणी मल्टिपल पॉइंट रेड होणं अपेक्षित आहे.
पांडवादेवी रायवाडी समाधान मोरे या व्यतिरिक्त असे माघारी परततोय. शेवटचा 1 मिनिट सामना संपायला चढाई करता प्रेम या ठिकाणी सज्ज झालाय. बघूया कितपत प्रयत्न करतोय. निदान रेषेला निश्चितच नुकताच ओलांडला. आता मात्र वेळ काढून थोडासा अवलंब केला जाईल का? कबड्डीच्या खेळामध्ये निश्चितच मित्रांनो वेळ काढून धोरण अतिशय महत्वाचं असतं आणि त्याच धोरणाचा आता मात्र अवलंब केला जातोय या ठिकाणी पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाच्या माध्यमातून. तुर्त काळाचा अवलंब आहे. पूर्वी जो खेळ व्हायचा होतो त्यामध्ये अशा प्रकारचा पॉज नसायचा, परंतु आता मात्र नवीन नियमाप्रमाणे फर्स्ट हाफला 2 आणि सेकंड हाफला 2 असे तुटित काळ आपल्याला मिळतात. या वेळेमध्ये संघ व्यवस्थापक काही रणनीती आखतात. पाहूया कशा प्रकारची रणनीती असेल रायवाडी संघाची, कशा प्रकारची रणनीती असेल पनवेल स्पोर्ट पनवेल संघाची. पुन्हा एकच म्हणेन, ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला. पाहूया कुणाची वेळ चांगली आहे, भाग्य कुणाचं साथ देतोय. आता मात्र थर्ड रेड चढाई करता जर्सी क्रमांक 1 प्रेम यावेळेस मात्र निसटलाय. लाजवाब चढाई आपल्याला बघायला मिळते. खऱ्या अर्थाने ही चढाई या सामन्यामधील निर्णय देऊन जाईल. सामना संपुष्टात येतोय. पनवेल स्पोर्ट्स पनवेल विजय संपादन करतोय. निश्चितच पुढील फेरीमध्ये दाखल झालाय पनवेल स्पोर्ट्स पनवेल.